राईट. वॉर्म वेलकम सगळ्यांना. लेट स्टार्ट. आजचा दिवस किती आहे? आजचा दिवस 8 आहे. या, टुडे इज डे 8. राईट, आठवडा झाला आपल्याला. मागच्या मंगळवारी आपण भेटलो, वी गॉट स्टार्टेड. सो लेट अस स्टार्ट नाव. राईट, लेट स्टार्ट विथ द प्रेयर. दोन्ही हात जोडा. स्माइल एट युअरसेल्फ. ज्या परमेश्वरामुळे हे पूर्ण सृष्टी चालते, ज्यांच्या सावलीत आपण आहोत, ज्या प्रकृतीमध्ये आपण आहोत आता, त्या ईश्वराला प्रणाम. टू द सुप्रीम गॉड. हे परमेश्वरा, सगळे गुरुजन, प्रभुराम, भगवान हनुमान, सगळे जगद्गुरु योगीराज, सगळे महागुरु, माझे गुरु मास्टर चोआकोक सुई, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, टू ऑल द ग्रेट वन्स, सगळे एंजल्स, साहेब, एव्हरीबॉडी, मेंटर्स, थँक यू. टू ऑल ऑफ यू, गुड इव्हनिंग. आय वेलकम यू ऑल फॉर द हनुमान चालीसा ऑफ दिस इयर. त्याला आपण नाव दिले महासुख 2025. राईट, महासुख 2025 असं आपण नाव दिलं. माझं इंटरनेट स्टेबल आहे? कॅन यू हिअर मी व्हेरी वेल? येस. नथिंग शॉपिंग हिअर अँड देअर, राईट? ग्रेट, फंटास्टिक. तो 8 दिवसाचं पटकन रिव्हिजन. सम ऑफ यू आर जॉईनिंग फॉर द फर्स्ट टाइम टुडे, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा आहेत. मंगळवारपासून आपण आज हनुमान चालिसा करताय. बाय चान्स तुमची समजा काही जणांनी मला एका दोघांनी काय मेसेज केलेले शनिवारी, सर आमची हनुमान चालिसा राहून गेली काही कारणास्तव, नो प्रॉब्लेम. काही जण तुम्ही सायकलमध्ये होतात म्हणून तुम्ही येऊ शकला नाहीत, नो प्रॉब्लेम. राईट, नाव लेट अस स्टार्ट 21 days. मंगळवारपासून सुरू करताय. जेव्हा संपणार आहे हनुमान चालिसा, ज्याला आपण उद्यापन म्हणतो, लास्ट डे ऑफ द हनुमान चालिसा, when you chant Hanuman Chalisa, right? Try to visit Hanuman temple in the morning, afternoon, whatever time. But try to visit Hanuman temple during that day, शेवटच्या दिवशी. आणि बुंदीचा नैवेद्य दाखवणे. का मला माहिती नाही, पण सगळे दाखवतात. मला असं वाटलं की आपल्याशी पण शेअर करावं. मी करतो आणि प्रसाद वाटतो. सोपं, पेढ्यापेक्षा जरा बेटर वाटली बुंदी. राईट, आणि हनुमानाला बुंदी आवडते असं म्हणतात. सो वी जस्ट डू बुंदी शेव, बुंदी शेवाचा नैवेद्य. हं? किंवा मोतीचूरचे लड्डू, लाडू, काय तुम्ही म्हणाल तसं. राईट. सो ते घ्या, ते वाटा, फोटो शेअर करा. राईट, आणि स्प्रेड इट विथ लव्ह. ठीक आहे, दॅट्स द होल आयडिया, स्प्रेड इट विथ लव्ह. नाव डुईंग सम क्विक रिव्हिजन. क्विक रिव्हिजन. पहिल्या दिवशी आपण भेटलो, पहिल्या दिवशी आपण संकल्प लिहिले, संकल्पाविषयी बोललो. महासुख 2025 मध्ये जाण्यासाठी आपलं मनोरथ असलं पाहिजे. येस ऑर नॉट? पहिल्याच दिवशी आपण काय केलं, तर आपण ब्रेक थ्रू केलं. त्याच्यानंतर आपण फुटबॉल टेक्निक केली. सगळ्यांना आठवलं फुटबॉल टेक्निक? लाथेनी ताळ दिवशी उडवून टाकलं. राईट, बॉडी लाईन की बाहेर, बिलकुल स्टेडियमच्या बाहेर. राईट, सगळ्या दुकाना बाहेर पाठवण्याचं. सेशनला जे येत आहेत किंवा युट्यूबला पण ऐकताय, माझ्या अनुभवावरनं मी सांगतो तुम्हाला, माझ्या मेंटर्सचे व्हिडिओ मी सतत ऐकतो. तेव्हा आपल्याला सराव होतो. सराव, त्याला म्हणतात प्रॅक्टिस. टीचर शाळेमध्ये शिकवते, एक पाठी असेल त्याच मुलाला समजतं, पण एक पाठी एकच मुलगा असतो. युल हॅव टू डू इट अगेन अँड अगेन अँड अगेन. म्हणून आपल्याला शास्त्रांमध्ये साधना सांगितलेली आहे. साधना, युल हॅव टू डू, सिट डाऊन, प्रॅक्टिस इट. प्रॅक्टिस. जो शतवार पाठ कर कोई, म्हणजे प्रॅक्टिस सांगितलेली आहे. आणि वेन यू टू प्रॅक्टिस, राईट, काही जण तुम्ही आर्टिक गोळची प्रॅक्टिस करताय, प्राणी किलर आहात, तुम्ही हिलिंगची प्रॅक्टिस करताय. आपण सगळ्या गोष्टीची प्रॅक्टिस करतो. काही जण तुम्ही गृहिणी आहात, यू कुक फूड. राईट, प्रॅक्टिस करता, प्रॅक्टिस करता, प्रॅक्टिस करता, आणि मग तुम्ही उत्कृष्ट तुम्ही जेवण बनवता. काही जण तुम्हाला सांगतात की तुम्ही सुगरण आहात, यू कुक अमेझिंग फूड. प्रॅक्टिस. राईट, आय एम अ बिझनेसमॅन. राईट, पहिल्याच दिवशी आम्ही बिझनेसमध्ये आलो, मी जेव्हा आलो तेव्हा मला अजूनही काही गोष्टी मी शिकतोय, पण प्रॅक्टिसने काही गोष्टी मला त्या बऱ्यापैकी यायला लागलेल्या आहेत. म्हणून काय लक्षात ठेवा, वेन वी आर डुईंग प्रॅक्टिस, सगळे 3-4 वेळा फुटबॉल आपण केला असेल, याचा अर्थ आपली सगळी दुःख गेलेली नाही आहे. द वेअरर नोज वेअर द शू पिंचेस. आपल्याला एक्झॅक्टली माहिती असतं आपल्याला कुठे दुखतंय, किती दुखतंय. कधी कधी दुःखावरच आपण असतो. राईट. सो इट इज इम्पेरेटिव्ह टू प्रॅक्टिस. म्हणून त्याची साधना सांगितलेली आहे. जेव्हा आपल्याला साधना सांगितल्या तेव्हा आपल्याला साधना ते आपल्याला करायची आहे. राईट. सो वेन यू प्रॅक्टिस फुटबॉल टेक्निक फॉर लॉंग टाइम, वेन इज अ लॉंग टाइम इज ऍटलीस्ट एक 15-20 बार तो यू शुड डू इट. आणि मग बघा आपल्याला काय हलकं वाटतंय ते. काय प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला दिवसभरामध्ये येत आहेत, काय आपली डिस्कव्हरी आहे. आय हॅव नो प्रॉब्लेम.
म्हणजे या खरंच त्यांच्याकडे अज्ञानाचा भर आहे. पण आय हॅव अ प्रॉब्लेम. हे पहिलं पाऊल आहे की आता डोंगर पोखराला सुरुवात झालेली आहे. आता हे प्रॉब्लेम नेस्तानाबूत होणार आहे. ही त्याची पहिली स्टेप आहे. किंवा जेव्हा कृतीमध्ये येतो, जेव्हा ऍक्शन मध्ये येतो माणूस, तेव्हाच तो प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. तो वी नो द प्रॉब्लेम. फिजिकली साहेब मला काही प्रॉब्लेम आहे, रिस्ट्रिक्शन आहेत मनाच्या. मनाच्या रिस्ट्रिक्शन्स आहेत काही. मनाने घातलेल्या हत्तीला जशी एक बेडी पायात घातलेली असते, तर त्याला वाटतं की बापरे, आय कॅनॉट ब्रेक इट. एवढा किलोचा हत्ती एवढी बारीक चेन नाही तोडू शकत. बट इन हिज माइंड ही इज ट्रेन्ड दॅट ही कॅनॉट ब्रेक इट. कारण त्याने पहिल्यांदा जेव्हा त्याला चटका बसलेला, किंवा तो पहिल्यांदा जेव्हा त्याला एफर्ट्स घेतलेले, त्याला बांधलेले, तेव्हा ही रिअलाइज्ड, ही वुड हॅव रिअलाइज्ड, हिज न्यूरॉन्स वुड हॅव रिअलाइज्ड की मला हे शक्य नाहीये. बस हे हे वाक्य त्यांनी त्याच्या कोरलं असेल, आणि म्हणून एवढा मोठा विशाल हत्ती त्याला त्याच्या हिशोबाने एका छोट्या साखळीमध्ये बांधलेला असतो, एका खुंट्याला. आपली अवस्था काय वेगळी आहे. त्यामुळे जो शत बार पाठ कर कोई छूट ही बंदी. आपण कशाची बंदी आहोत? कोणी आपल्याला बंदिस्त केलेलं आहे? आपल्या इमोशन्सने केलेलं आहे. कुठले इमोशन्स आहेत आपले? असे कुठले इमोशन्स आहेत? आपण अतिरेक करतोय का कुठे? दिलदार होण्याच्या गडबडीमध्ये आपण काहीतरी फार दारिद्र्याकडे चाललो आहोत का? किंवा आपण खूप राग, किंवा आपल्याला असं म्हणतात का तू रागीट आहेस म्हणून? कोण आहेत आपण? आमच्या ह्यांना खूप राग येतो. वा, अभिनंदनच. कोण आहेत हे? रागपुरुष आहेत का? योगपुरुष व्हायच्या ऐवजी? यू अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग? राईट? योगपुरुष किंवा युगपुरुष व्हायच्या ऐवजी रागपुरुष झालेले, ते काय चाललंय गोंधळ? कुठे चाललंय गाडी? आणि त्यात नवीन म्हणजे काय त्यात कौशल्य आहे रागपुरुष असले तर? त्यामुळे अतिरेक कसला आहे, बंधनं कसली आहे? फुटबॉल टेक्निक आपल्याकडे आहे. So try to push those problems out of your mind, out of your body. सगळ्यांकडे रिमोट आहे आज. आय होप एव्हरीबडी इज कॅरिंग रिमोट कंट्रोल आहे. नसेल तर पटकन घेऊन या. आय गिव्ह यू सम टाइम. रोज आपल्या सेशनला येताना रिमोट घेऊन या. रिमोट कंट्रोल. जे लोक रिमोट टेक्निक केलेली आहे ज्यांनी, त्यांना बऱ्यापैकी जमली आहे. काल वॉशिंग टेक्निक तुम्हाला सगळ्यांना पटापट जमली. परवा तुम्हाला टीव्ही टेक्निक सगळ्यांना जमली आहे, बऱ्यापैकी जमली आहे. येस ओ नो? राईट ना. त्याच्यानंतर आपण टीव्ही टेक्निक केली, वॉशिंग टेक्निक केली. आज आपण थोडीशी भीती कमी करूया का? आर यू रेडी? आपली भीती वाटते का कसली? पुढे जाण्याची भीती, मागे राहण्याची भीती. अशी भीती नाहीये. जशी भीती अशी भीती, टीव्ही अशी काही भूतप्रेत संबंधात, अशी भीती म्हणत नाहीये मी. पण भीती, माझं काहीच होणार नाहीये, माझं काहीच होत आहे, माझं काहीच होत नाहीये, एक सुप्त भीती असते. आणि भीतीचं रूपांतर होतं अँझायटी मध्ये. अँझायटी म्हणजे चिंता. होते का आपल्याला? भीती, आज मला ट्रेन मिळणार नाही. हा सर, हा मी आहे. मिळणार नाही हे पहिलं वाक्य आहे. मिळाली हवे ह्या आंतरिक संवाद होतच नाहीये. माझा संकल्प आहे, महासुख 2025 मला होईल. पण आलाच पुढे. पण सर मी तुम्हाला सांगू का, आमचे हे ऐकत नाहीत. बापरे परमेश्वरा, तिथून सुरुवात आहे आपली. ट्रेन मिळणार नाही, मार्क कमी मिळतील, मार्क अधिक मिळतील, मार्क एवढे मिळतील, ही प्रगती करीन, हा आंतरिक संवाद व्हायच्या ऐवजी निगेटिव्ह स्वरूपाचे आंतरिक संवाद होत आहेत. जाऊ नकोसा पडशील, पुढे जाऊ नकोसा पडशील. पडला मुलगा, पडतोच. आणि तो कारण आई बोलतेच एवढ्या वेळा, मॅनिफेस्ट. पडला, बघितलं मी तुला सांगितलं होतं जाऊ नकोस. मग आता ती डीप रुटेड भीती बसली मुलाच्या डोक्यामध्ये, मनामध्ये बिंबवली गेलेली आहे त्याच्या न्यूरॉन्स मध्ये. तो येणार कसा परत? मग त्याला आपण तयार करतो, चल बाबा घोड्यावर बस. 10वीची परीक्षा आली, त्याला दुनियाभरचे क्लासेस विसेस भरपूर. 12वीची परीक्षा आली, इंजिनिअरिंग झाली. आणि दिस इज अ स्टोरी इन एव्हरी हाऊस होल्ड. त्यामुळे भीती जी आहे, राईट, फिअरवरती आपण अधिक बोलू शकतो, पण या सेशन मध्ये नाही. राईट, फिअर. माझ्याकडे लक्ष देऊन ऐका, 6:13 होत आहे. फिअर, नीट ऐका, कंदे सीधे बिलकुल. सिट प्रॉपरली विथ स्पाइन इरेट. बऱ्याच लोकांचे तुमचे व्हिडिओ बंद आहेत. आय होप तुम्ही सोफ्यावरती बसून गप्पा मारल्यासारखं ऐकत नाही आहात.
बिकम व्हेरी व्हेरी सिरियस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. फिअर, फिअर इज परमनंट आणि इट इज ऑलवेज देअर. देअर मस्ट बी फिअर इन लाईफ. इफ देर इज अ फिअर, फॉर एक्झाम्पल आता इथे मी कुठे बसलोय, राईट, सेशन घेतोय, आणि इथे एखादा नाग आला, तर काय करू मी? पळू का नको पळू? घाबरलं पाहिजे की नाही? फिअर, इट्स गुड फिअर. माझं लाईफ आहे त्याच्यामध्ये, राईट. सो यू हॅव टू रन. दॅट्स अ गुड फिअर. भीती गरजेची आहे, पण घाबरटपणा गरजेचा नाहीये. येस. ओके. आपण गेलात आणि कुठे अभयारण्यामध्ये अजून कुठे गेलात फॉर एक्झाम्पल, आणि नंतर मग तिथे, किंवा अजून काय, तुम्ही कुठे पार्कमध्ये गेलात, आणि पार्कमध्ये गेल्या गेल्या काही तुम्हाला समजा वाघ दिसला, घाबरणं गरजेचं आहे ना. वाघ आला, घाबरणं गरजेचं आहे. म्हणजे फिअर असणं गरजेचं आहे. वाघ आला तर आपला तो जीव जाईल. व्हॉट विल हॅपन? येस. दॅट फिअर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो फिअर इज परमनंट. आणि या जगतामध्ये नव्हे तर या युनिव्हर्समध्ये फिअर आहेच. प्रत्येक गोष्टीमध्ये फिअर आहे. फक्त फिअर, जेव्हा वी आर फिअरफुल, त्या फिअरचं रूपांतर नंतर पंगुत्व किंवा पॅरालायसिस मध्ये झालं. मग ते सगळ्याच फिअर आला लागलं. मुलं आपली घाबरतायत, माझं गेम मध्ये मी हरीन, रेसमध्ये मी हरीन, जॉबमध्ये मी हरीन. हा अगं वेगळ्याच प्रकारचा फिअर चालू झाला. खरं कुठे हरायला पाहिजे, खरं कुठे घाबरायला पाहिजे? कोबरा दिसला तर, वाघ दिसला तर. लोक घरी जायला घाबरतायत. घरी वाघ किंवा वाघीण आहे. काय चाललंय? ऑफिसमध्ये वाघ किंवा वाघीण आहे, किंवा माझं क्लायंट वाघ आहे. मग कुठे वेगळाच वाघ आला. जंगलातला वाघ ऑफिसमध्ये आला, जंगलातली वाघीण जीवनात आली. काय चाललंय गोंधळ? किंवा वाघ वाघीण जे काय ऍप्लिकेबल असेल तर. वाघालाच घाबरायला हवाय, विषारी सापालाच घाबरायला हवाय, नागालाच घाबरायला हवाय. त्याच्याऐवजी आपण वेगळाच घाबरतोय. अरे बापरे, याचा फोन आला. बस माणूस एकदम घाबर. आणि जेव्हा आपण घाबरतो, जेव्हा फिअर तयार होतो, जेव्हा इट क्रिएट्स एन्झायटी. आणि ती एन्झायटी जी तयार होते, ती एन्झायटी पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये रामरसायन चालू असतं डोपामिनच्या स्वरूपामध्ये. त्याच्याऐवजी रावण रसायन येतं कॉर्टिसॉलच्या रूपामध्ये, कॉर्टिसॉल. आणि ते शरीरामध्ये जेव्हा सर्क्युलेट व्हायला सुरुवात होते, तेव्हा आपल्याला आपले हातपाय कापतात. वी फील व्हेरी व्हेरी डाऊन. घसा, आवाज बदलतो, वगैरे वगैरे बऱ्याचशा गोष्टी होतात. आय नो सम पीपल sometimes become unconscious because of fear, because of anxiety. सो कुठलाही विलंब न करता, let us try to do some NLP technique, which is very, very powerful, very simple. We'll try to heal the fear. Will it go permanently? त्याचं उत्तर, हा माझं उत्तर आहे का? Does fear go get healed completely? Answer is no. Answer is no. Can it be reduced? Answer is yes. मला नका विचारू नंतर, सर माझा फिअर राहिलाय, मला नाही माहिती कुठे. ज्याचं त्याचं त्याला कळतोय. क्लिअर एव्हरीबडी? क्लोज युअर आयस. रिमोट घ्या हातामध्ये. टेक द रिमोट इन युअर हँड. सगळ्यांकडे रिमोट आहे? जे लोक आज पहिल्यांदा आले, आय होप यू हॅव गॉट रिमोट बाय नाव. यस, जे सेशन पहिल्यांदा करता, टेक द रिमोट इन युअर हँड. माझा रिमोट कुठे गेला बघतो, एक मिनिट. रिमोट इज इन युअर हँड, राईट. यू से, हा रिमोट कशाने बनलाय? कणाने बनलाय. आपण कशाने बनलो? कणाने बनलो, राईट. कण इज नथिंग बट इंग्लिशमध्ये पार्टिकल. पार्टिकल, राईट. याच्यामध्ये ईश्वर आहे, आपल्यामध्ये ईश्वर आहे. यू से यू अँड मी आर वन. यस. इनेल एक्सेल, पॉवर बटन आहे आपल्या हातामध्ये.
स्लोली अँड स्टडीली. 1 2 3. स्क्रीनवरती मानव तुमच्या समोर एक टीव्ही आहे. जस्ट अज्युम करा, जसं काय तुमच्या समोर एक टीव्ही आहे आणि त्या टीव्हीवरती ही सगळी फिअरची इमेज आहे, ही पूर्णपणे ट्रान्सफर होते. 1 2 3. जर एखाद्याची इमेज ट्रान्सफर झाली नाही तर विचार करा, एक बेचकीमध्ये धरलेला एक तो फिअर आहे आणि ती बेचकी घ्या मागे आणि तो फिअर फेकून मारा त्या टीव्हीवरती. अख्खी इमेज ट्रान्सफर झाली तिकडे. सगळा फिअर पूर्णपणे ट्रान्सफर करा. आपण कधी घाबरला होता? तो पूर्ण प्रसंग अननेसेसरी, काहीच कारण नव्हतं घाबरला, तो जस्ट ट्रान्सफर करा. ती फक्त तुमच्या मनाची भीती होती आणि मग आता तुम्हाला ती सवय झाली. एन्झायटीची सवय झाली. ट्रान्सफर करा ती सगळी. तिला काही रंग आहे का? ती कशी दिसते? कृष्णाने जसं बघितलं होतं स्वतःकडे, अर्जुनाकडे, तसं द्रेष्टा भावाने तुम्ही कृष्ण आहात आणि त्या अँझायटीकडे बघा. बघा, यू आणि मीच्या स्टोरीमध्ये यूची काय अवस्था. यू म्हणजे अर्जुन. बघा तो का घाबरतोय. व्हॉट इज द रिझन? ट्रान्सफर करा. एखादी इमेज राहिली असेल तर परत ट्रान्सफर करा. व्हॉट इज द रिझन बघा. कशासाठी फिअरफुल आहे? सर, एक प्रसंग असा झालेला. मी कुठेतरी ऍक्सिडेंट बघितलेला सर. बरं, मग काय झालं मग ते? जे काय बघितलं होतं या प्रसंगामध्ये. बरं, व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा, टीव्हीच्या मध्ये आणि तुमच्यामध्ये एक 10 फूट अंतर आहे आणि एक ग्लास वॉल आहे. ती ग्लास वॉल मी ती ग्लास वॉल आता लगेच एक इमॅजिन करतो. 1 2 3 एक ग्लास वॉल तयार झाली. फ्रॉम द फ्लोअर टू द रूफ एक ग्लास वॉल तयार झाली. पूर्णपणे रिलॅक्स करा स्वतःला. स्वतःला बघा आता स्क्रीनवरती. कसलाच आवाज येत नाहीये. रिमोट आपल्या हातामध्ये आहे. सर, मला भीती वाटत होती. स्वतःला सांगा, अर्जुनाला सांगा, समोर यूला सांगा, त्याला म्हणा, रावण कॅनॉट बी बिगर देन राम. रावण कॅनॉट बी बिगर देन राम. रामापेक्षा मोठं काही नाहीये. पण ही इमेज तुझी खोटी आहे. भीती ही खोटी आहे. तिला मी आत्ता आत्ता घालवतो. सांगा स्वतःला. तुमच्या हातामध्ये रिमोट आहे. त्याच्यामध्ये व्हॉल्यूमचं बटन आहे किंवा मायनसचं बटन असेल. मायनसचं बटन दाबा. चला, भीतीची साईज कमी करा. कमी करा. कीप डुईंग इट फास्ट. 1 2 3 कमी करा. कमी करा. कीप डुईंग इट फास्ट. 1 2 3 1 2 3 कीप डुईंग इट फास्ट. कीप डुईंग इट फास्ट. कीप डुईंग इट फास्ट. सर, होतीये, कमी होतीये सर. गुड. कीप डुईंग इट फास्ट. सर, पाठीवरती भीती आहे. भीती पाठीत गेले, पोटात गेले, छातीत गेले, डोक्यात, कानामध्ये, जिथे कुठे असेल. ट्रान्सफर करा टीव्हीवरती. सर, कसं तरीच होत आहे, छातीला कसं तरीच होत आहे. कीप डुईंग इट फास्ट. मायनस करत राहा इमेज. मायनस करत राहा. मायनस करत राहा. मायनस करत राहा. मायनस करत राहा. सर, भरपूर मोठी इमेज होती सर, टीव्हीच्या बाहेर जात होती. मायनस करत राहा. मायनस करत राहा. कीप डुईंग इट. कीप डुईंग इट. कीप डुईंग इट. कीप डुईंग इट. सोडायचं नाही टेम्पो अजिबात. मायनस करा. मायनस करा. मायनस करा भीती. कीप डुईंग इट फास्ट. पार कमरे एवढे घ्या. येऊ दे खाली. तुमच्या इमेज पेक्षा छोटे. तुमची हाईट किती आहे? मानो तुमची हाईट 6 फूट आहे. मानो तुमची हाईट 5.5 फूट आहे. मानो तुमची हाईट 5 फूट आहे. किती फूट हाईट असेल तुमची? घ्या, कमी करा. भीती कमी करा. करा. मुगा एवढी कमी करा. मूग झालं पाहिजे त्याची, मोरी झाली पाहिजे त्याची. करा. 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 कीप डुईंग इट. सर, गुडघ्यापर्यंत आली. गुड. डो डू इट. डू इट. डू इट. डू इट फास्ट. पूर्णपणे जाऊ दे खाली. गुडघ्याच्या खाली. टाचेच्या खाली घ्या. छोटी करा मुगा एवढी. सम ऑफ यू हॅव ऑलरेडी रीच देअर. गुड. कॉंग्रॅच्युलेशन. कीप डुईंग इट. सम ऑफ यू ऑलरेडी रीच देअर. गुड.
रिमोट खाली ठेवा. दाबा तिला. छोटी करा. स्क्रीनवरती बघा. दाबा. छोटी करा. छोटी करा. चेपून टाका तिला. चेपा. चेपा. Keep doing it. Fast, 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 fast. 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3. Keep doing it fast. Keep doing it fast. Keep doing it fast. हाताने फेकून द्या तिला. समुद्र. अरबी समुद्र. कट करून टाका लिंक. टेक अ लॉंग डीप ब्रेथ. लेट मी चेक. हा. आय थिंक परत थोडंसं अजून करायला लागेल. हार्ट वरती हात ठेवा. राईट हँड हार्ट वरती ठेवा. हार्ट. कीप युअर राईट हँड ऑन युअर हार्ट. ओके. बट आय एम विलिंग टू रिलीज द फिअर, अननेसेसरी फिअर फ्रॉम माय लाईफ. आय एम विलिंग टू रिलीज दिस फिअर. उगाच घाबरतोय आपण. आई ओरडेल, वडील ओरडतील, बायको ओरडेल, नवरा ओरडेल, क्लायंट ओरडेल. अशी रोज नाही ओरडत. इट्स ओके. समटाइम्स. नॉट मेनी टाइम्स. आणि इवन इफ इट इज मेनी टाइम्स, इट इज नॉट एव्हरी टाइम. पण आय एम विलिंग टू रिलीज दिस फिअर. हार्ट चक्राकडनं घ्या. कन्फर्मेशन घ्या. थँक्यू. दीर्घ श्वास. परत एकदा रिमोट हातामध्ये. 1, 2, 3. रिमोट हातामध्ये. परत स्क्रीनवरती घ्या. यावेळी तुम्हाला तुमचा न्यूरॉन दिसतोय. व्हिज्युअलाइज करा. एक न्यूरॉन तुम्हाला दिसतोय तुमचा. तो न्यूरॉन आलाय. जणू काय तो मुकादम आहे सगळ्या न्यूरॉनचा. इज अ सुपरवायझर ऑफ ऑल द न्यूरॉन्स. तो याला घेतलाय तुम्हाला समोर स्क्रीनवरती. पूर्णपणे त्याच्यामध्ये तुम्हाला भीती दिसते. तो भीतीमय झालेला आहे. त्याला म्हणा तुमचा हा निर्णय आहे. इट इज माय डिसिजन टू रिलीज फिअर फ्रॉम माय बॉडी, फिअर फ्रॉम माय सिस्टम. आणि तुला या निर्णयाची म्हणा अंमलबजावणी करायची. यू हॅव टू कॅरी फॉरवर्ड दिस डिसिजन अँड टेल दिस टू एव्हरीबडी इन द फॅमिली ऑफ न्यूरॉन्स. मी सुरक्षित आहे. रामाच्या सावलीत आहे. राम सुरक्षित आहे. राम रक्षेमध्ये आहे. गुरूंच्या सावलीत आहे. टेक युअर टाइम. आता यावेळी रिमोट घ्या हातामध्ये. परत एकदा. आणि डायरेक्ट झिरोचं बटन दाबा. तुमच्या रिमोटमध्ये समजा झिरोचं बटन असेल तर झिरोचं बटन दाबा. प्रेस झिरो. झिरो करून टाका रिमोट. झिरो करून टाका फिअर. अननेसेसरी फिअर झिरो करून टाका. अनरेग्युलेटेड फिअर झिरो करून टाका. सर थोडं कष्ट पडतात. नो प्रॉब्लेम. कीप डुईंग इट. कीप डुईंग इट. झिरो दाबत राहा. दाबत राहा. अननेसेसरी फिअर दाबत राहा. दाबत राहा. कीप प्रेसिंग झिरो. कीप प्रेसिंग. कीप प्रेसिंग. कीप प्रेसिंग. कीप प्रेसिंग. कीप प्रेसिंग. कीप प्रेसिंग इट हार्ड. कीप डुईंग इट. म्हणा मला रामापासनं, रामाच्या आशीर्वादांपासून कोणीही मला अलिप्त ठेवू शकत नाही. थँक्यू. दीर्घ श्वास. न्यूरॉनने तुमचं ऐकलेलं आहे. न्यूरॉन तुमच्या हातामध्ये. राईट हँड पुढे करा. न्यूरॉन तुमच्या हातामध्ये तो एक फिअर देतोय. दोनदा तीनदा देईल. तो फिअर हातामध्ये घ्या आणि लांब फेकून द्या. जणू काय तो अरबी समुद्रात जातोय. फास्ट करा. लुक एट द स्क्रीन. फास्ट करा. फास्ट करा. फास्ट करा. फास्ट करा. तो ट्रान्सफर करतोय. घ्या फेकून द्या. घ्या फेकून द्या. घ्या फेकून द्या. घ्या फेकून द्या. कीप डुईंग इट सो फास्ट, सो फास्ट, सो फास्ट. कीप डुईंग इट फास्ट, 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 फास्ट. कळलंच नाही पाहिजे आपला हात एवढा फास्ट चालतोय. मोटरसायकल चालतोय. फेक 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 फेक. कीप डुईंग इट फास्ट. फेका. काहीच राहता कामा नाही. जय श्रीराम म्हणा. फेकून द्या. जय जय श्रीराम. जय वीर हनुमान. पण आज कोणाला मी ठेवणार नाही. चेचून काढा देते. आउट. लिंक कट करून टाका. यू टू प्रॅक्टिस दिस अगेन अँड अगेन. दिस इज अ व्हेरी डीप टेक्निक. मी व्हिडिओ शेअर करणार आहे थोड्या वेळामध्ये. राईट. हाऊ मेनी ऑफ युअर फीलिंग लिटल बेटर. पहिल्यापेक्षा अंधार होत आहे. अनिकेत. अनिकेत कोण आहे हा? कोल्हापूरचा. अनम्यूट नहीं, करायचं राईट. रत्नागिरी. रत्नागिरी. Oh, wow. Okay, good. Thank you, Aniket. You feeling better now? How many of you are feeling a little better? हलकं छाती मोकळे झाल्यासारखे वाटते? Yes, you can unmute and tell me how are you feeling? Yes, I want to share. I had
very ठीक heavy बेटा. feeling in my throat. हो, ओके. It's relieved now. हा. So I felt pressure relief from the throat area वाव, while अमेझिंग. doing this technique. So really feeling very nice. फंटास्टिक. थँक्यू. Thank येस. you. शिल्पा, यू शेअर समथिंग? अर्जुन पाटील, तुम्ही हात वरती केला होता. हाऊ यू फिलिंग? या मला काय होते, थोडे इमोशनल फिअर्स होते. सो फीलिंग लाईट ऑन माय चेस्ट. हा, गुड गुड, फंटास्टिक. ऑलराईट, थँक्यू. एनीबडी एल्स? शिल्पा कोण आहे? व्हिडिओ सुरू करा. बेटर वाटतंय? येस. आत्ताशी बांध फुटलाय. रामाच्या नावात ही ताकद आहे. कायम लक्षात ठेवा, भीती ही रावणाचं प्रतीक आहे. तुमरे मंत्र बिभीषण जाना, लंकेश्वर भय सब जग जाना. लंकेश्वराचं किती भय होतं हे विभीषणाला माहिती होतं, पण ही न्यू व्हॉट इज राईट अँड ही फॉलोड द राईट. आपण विभीषणाचे प्रतीक घेणार आहोत का नाही? येस. किती रावणाची भीती असली तरी चालेल, रामच जिंकणार. तर रामच जिंकतो. म्हणून आपण म्हणतो श्री राम समर्थ. ते माझ्या मागे आहेत. श्री राम समर्थ. माझ्यात आणि रामाच्या मध्ये कोण नाही येऊ शकणार. चकणाचूर होईल त्या सगळ्या दुःखांचा. ही कमिटमेंट आहे, ही महासुख आहे. क्लिअर? थांबूया. राईट. पीपल आर गोइंग टू लिसन टू द रेकॉर्डिंग. ग्रेट, फंटास्टिक. डू युअर हनुमान चालीसा.